आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोन्याच्या भावामध्ये आज अचानक मोठी घसरण झाल्याने सकाळपासूनच सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। हो ग्राहकांनो, तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आज मोदी सरकारच्या माध्यमातून 2 निर्णय घेण्यामध्ये आले आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्तीला देखील आता सोने घेता येईल। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून व कित्येक वर्षापासून गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता अचानक खाली आले। बघा, तर नेमकं अशी परिस्थिती आता का निर्माण झाली? सराफा बाजारामध्ये आज प्रचंड गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। मग नेमकं सोन्याचा रेट काय आहे? सोनं नेमकं किती हजारांनी खाली सरकलं? बघा, हे तर तुम्हाला माहीत असेल, परंतु एवढी मोठी घसरण कशामुळे झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याचा सोन्याचे दर नेमकं काय आहे, सध्याचा रेट काय सुरू आहे, हे देखील पाहून घेणं आता ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे। बघा ग्राहकांनो, तुम्ही जर लग्नासाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा लग्नसराईच्या काळामध्ये दुसऱ्या कोणाला तरी सोनं देण्याचा विचार करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट आता म्हणावी लागेल। बघा, केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा सकारात्मक परिणाम थेट सोने बाजारामध्ये दिसून येत आहे। काल केंद्र सरकारकडून सोन्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली होती, ज्याचा परिणाम आज सकाळी बाजार उघडताच दिसून आला। सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण सर्वसामान्यांच्या खिशाला पडवणारी आहे। बघा, असं देखील म्हणलं तरी जास्त अडचण येणार नाही। अनेक कुटुंबांनी सोने खरेदीसाठी सोन्याच्या दुकानात गर्दी केली आहे। बघा, आता ही गर्दी नेमकं कशामुळे झाली? तुम्हाला माहीत असेल, गेल्या 2 ते 3 वर्षापासून सोन्याचे दर हे वर सरकत होते, परंतु आता अचानक असं काय झालं की सोनं अचानकच खाली आलं? बघा, आता मोदी सरकारच्या माध्यमातून 2 निर्णय घेण्यामध्ये आले आणि या निर्णयामुळेच आता सोन्याचे दर हे अचानक कमी झाले। मग आता सोन्याचे दर वाढणार की नाही वाढणार, हे देखील महत्त्वाचं आहे। ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे आता समजणार आहे। आजच्या बाजार भावानुसार विविध कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे। सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक दिवसांपासून सोने खरेदीचा बेत लांबणीवर टाकणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल। आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी ज्यांना सोन्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण दिवस किंवा सुवर्ण संधी देणारा हा दिवस या ठिकाणी ठरू शकतो। तर मग आता बघा, पुढील काही तासामध्ये सोन्याचे दर आणखीन खाली येण्याची शक्यता सोनार तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। ही बातमी पसरताच सोने खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ वाढला आहे। लग्नाचा सीझन तोंडावर असल्याने हे दर अजून किती खालच्या पातळीपर्यंत येतील आणि आपल्याला गुंतवणुकीवर याचा काय परिणाम होईल हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मग सोन्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे की अयोग्य आहे, हे देखील जाणून घेणं आता ग्राहकांसाठी महत्त्वाचं आहे। तर ग्राहकांनो, बघा, तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की बघा, गेल्या कित्येक वर्षापासून सोन्यामध्ये नुसतं वाढ होत चालली होती, दर वाढतच चालले होते, परंतु आता अचानक चांगला दिलासा गरीब व्यक्तीला किंवा सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे, कारण की मोदी साहेबांच्या या निर्णयामुळे सोन्यामध्ये आता अचानक मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे। तर बघा, सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण नेमके का झाली आणि कोणत्या कारणामुळे झाली? बाजार पुन्हा एकदा खाली आला हे आपण आजच्या सविस्तर बातमीतून समजून घेत आहोत। तसेच सोन्याच्या शुद्धतेबाबत आणि बाजारातील आजच्या कलानुसार ग्राहकांनी काय करावे यावरही आपण आता चर्चा करणार आहोत।
तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा किंवा जुने सोने विकण्याचा विचार करत असाल तर हा सविस्तर रिपोर्ट शेवटपर्यंत वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे बघा, कारण की तुम्हाला आता स्पष्टपणे समजणार आहे तुम्हाला सोनं विकायचं आहे की खरेदी करायचं आहे. बरं, जर गुंतवणूक केली तर फायदा होणार की तोटा होणार हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, सरकारने सोन्याच्या खरेदी विक्रीबाबत नुकत्याच काही अत्यंत महत्त्वाच्या आणि नवीन सूचना जारी केल्या आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला सोने खरेदी करताना अधिक फायदा मिळू शकतो आणि फसवणूक टाळता येऊ शकते. सोन्याचे दर स्वस्त मिळावेत आणि व्यवहारात पारदर्शकता व्हावी यासाठी दिलेल्या या टिप्स आता प्रत्येक ग्राहकाने जाणून घेणं गरजेचं आहे. हो ग्राहकांनो, आता डायरेक्ट मोदी सरकारच्या माध्यमातून सोन्याचे नवीन दर जारी करण्यामध्ये आले आणि आजपासून ते दर या ठिकाणी तुम्हाला सराफा बाजारामध्ये सुद्धा पाहायला मिळू लागले आहे. त्यामुळे आज प्रचंड अशी गर्दी सराफा बाजारामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे की सोन्याचे दर पुन्हा एकदा सामान्य पातळीवर कधी येतील. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील, चीनमधील आणि भारतामधील एकूण 9 दिग्गज तज्ज्ञांनी आपला अंदाज वर्तविला आहे. या तज्ज्ञांचा अंदाज जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि पुढच्या दिवसांची सोन्याची जागतिक स्थिती काय असेल याची सविस्तर माहिती घेणं आता प्रत्येक गुंतवणूकदारासाठी खूपच महत्त्वाचं ठरत आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून नवीन सोन्याचे दर आता जाहीर करण्यामध्ये आले आणि यामुळे आता चांगलाच फायदा हा सामान्य व्यक्तीचा होणार आहे. शेअर बाजारामधील उलाढाल आणि सोन्याच्या किमतीत यांचा खूप जवळचा थेट संबंध असतो हे आपण आता विसरता कामा नये. शेअर बाजार अचानक वर गेल्यामुळे अनेकांनी आपल्या सोन्यातील पैसा काढून तेथे गुंतवणुकीसाठी वळवला होता. मात्र सरकारची बैठक आणि त्यानंतर झालेल्या घोषणेमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये आले असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा पिवळ्या धातूकडे वळवले आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जो हा पिवळा धातू आहे यामध्ये आता सर्वसामान्यांनी जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो असं मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. आता मग लक्षामध्ये घ्या नेमकं सोन्याचे रेट काय आहे आणि या ठिकाणी सोन्याची शुद्धती नेमकं काय आहे. बघा, सोनं शुद्ध आहे की नाही हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, आगामी काळामध्ये सोन्याचे भाव अजून मोठ्या प्रमाणावर घसरण्याची दाट शक्यता अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे. या तज्ज्ञांकडे अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी दिलेला अंदाज यापूर्वी अनेकदा तंतोतंत खरा ठरला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता थोडा धीर धरून सोने खरेदीचा अंतिम निर्णय घेतल्यास त्यांना भविष्यामध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. बघा, मोठमोठे असे तज्ज्ञ आहे जे की काही चीनमधील आहे, काही अमेरिकेमधील आहे आणि काही भारतामधील देखील तज्ज्ञ आहे. यांच्या अंदाजानुसार आपण पाहत आहोत सोनं नेमकं खरेदी करायचं की नाही करायचं. तर मग ग्राहकांनो, आता लक्ष देऊन बघा, आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. चांदीचे आजचे कल पाहता सोन्याच्या किमतीत आगामी काळामध्ये मोठी पडझड होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही तुम्हाला चांदीच्या बाजारामधील बदलांची माहिती आजच्या या विशेष बातमीमधून देत आहोत, जेणेकरून तुम्हाला सोन्याच्या दरांचा अंदाज लावणे अधिक सोपं होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे चांदीचा दर काय आहे, सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता महत्त्वाचं आहे. तर मग लक्षामध्ये घ्या, विविध जिल्ह्यामध्ये आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण नोंदविण्यामध्ये आली आहे. आजच्या ताज्या दरानुसार 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,15,000 रुपयांच्या खाली आला असून 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,05,000 रुपयांपेक्षा या ठिकाणी खाली आहे आणि थोडासा वर देखील असू शकतो. 18 कॅरेट सोन्याचा भाव 85,000 रुपयांच्या आसपास स्थिर आहे, म्हणजे की तो वाढत नाही आणि कमी देखील होत नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा आता भेटला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर स्पष्टपणे समजून घ्या.
18 कॅरेट सोन्याचे दर 85,000 रुपये एवढे आहे. त्यानंतर बघा आता लक्षामध्ये घ्या 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम बघा लक्षामध्ये घ्या 1,05,000 रुपयांपर्यंत आहे. म्हणजे की सोन्यामध्ये खूपच मोठी घसरण आता नोंदविण्यामध्ये आली आहे. आणि त्यासोबत 10 ग्रॅम ते म्हणजे की शुद्ध आणि प्युअर 24 कॅरेट सोनं 1,15,000 रुपयांवर आलं आहे. म्हणजे की एवढी मोठी घसरण आता सोन्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहे. मग आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, सोनं खरेदी करायचं का नाही करायचं? बघा हे जाणून घेणं आता प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे. आता लक्षामध्ये घ्या सोन्याचे दर घसरले असले तरी सोने खरेदी करताना आता फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे खरेदी करताना पुरेशी काळजी घेणं बघा हे महत्त्वाचं आहे. चांदीच्या दराचा जर काय विचार केला तर 1 ग्राम चांदीचा भाव 120 रुपयांच्या आसपास आहे. तर 1 किलो चांदीचा दर 1,20,000 रुपयांच्या आसपास नोंदविण्यामध्ये आला आहे. जर सोन्यात भेसळ केली तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे विश्वासार्ह दुकानाकडूनच बघा सोने खरेदी करा. कारण की लक्षामध्ये घ्या तुम्हाला ज्या दुकानावर विश्वास आहे अशा दुकानामधून जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर पुढे मग अडचण येत नाही. आता लक्षामध्ये घ्या भरपूर असे दुकानदार देखील असू शकतात की ज्या ठिकाणी सोन्यामध्ये थोडंसं काहीतरी दुसरा धातू मिक्स करून विकतात. त्यामुळे सोन्याची शुद्धता तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. तर बघा ग्राहकांहो जागतिक युद्धाची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील हालचालींमुळे सोन्याचे भाव जागतिक स्तरावर वारंवार बदलत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर हे दर असेच घसरले तर सोन्याचा भाव 1,00,000 रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच चांदीचे दरही आगामी काही दिवसामध्ये 80,000 ते 90,000 रुपयांपर्यंत येण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून आता वर्तविण्यामध्ये आली आहे. हा अंदाज समजून घेणं योग्य वेळी गुंतवणूक करणे आणि आता सर्वसामान्यांच्या हिताचे ठरणार आहे. बघा ग्राहकांहो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागेल. तर मग आता तुम्ही सोन्याच्या बाजारामधील बघा सद्यस्थिती आणि त्यामागील कारणे सविस्तरपणे समजून घेतली असतील तर सोने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करा आणि घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला सोन्याच्या दरामधील नवनवीन बदल आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. तर ग्राहकांहो मग आता नेमकं काय करायचं? सोनं खरेदी करायचं की नाही करायचं? बघा तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे विचार करा आणि त्यानंतरच सोनं घ्या. कारण की बघा लवकरात लवकर घेतलेला पाऊल किंवा लवकरात लवकर घेतलेला निर्णय धोक्याचा सुद्धा असू शकतो. त्यामुळे तुमच्या हिमतीवर आणि विचार करून आणि जवळच्या सराफा बाजारामध्ये जाऊन नेमकं दर काय सुरू आहे, तुम्हाला दर परवडत आहे का नाही त्यावर सोनं खरेदी करा. हा व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये आला आहे. तर ग्राहकांहो ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.